तर केंद्रीय अर्थ खातं निर्मला सीतारामन यांच्याकडून काढून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना देण्यात येईल अशी नवी दिल्लीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पाहूयात. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय अर्थ खातं हे निर्मला सीतारामन यांच्याकडून काढून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना देण्यात येईल अशी नवी दिल्लीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सीतारामन या जून 2019 पासून देशाच्या अर्थमंत्री आहेत. त्याआधी त्यांनी संरक्षण मंत्रालय सुद्धा सांभाळले. जवळपास 7 वर्षांनंतर अर्थ खात्यात नवा अनुभवी चेहरा आणण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतल्याचं समजतंय. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना केंद्रामध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांना केंद्रीय शिक्षण खातं दिलं जाईल अशी कुजबूज दिल्लीमध्ये ऐकू येते, मात्र त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या जागी एका तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल अशी ही चर्चा आहे. तर राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी कसं विश्लेषण केलंय पाहूयात. परराष्ट्र मंत्री म्हणून एस जयशंकर यांची केलेली निवड किंवा एकूणच पीएमओ मध्ये किंवा विविध प्रकारच्या सल्लागारांकरता ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग आहे. मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये असतानाही अशा प्रकारच्या प्रशासकीय अधिकारी नोकरशाही यातील काही जणांच्या आधारे सरकार अधिक सक्षमपणे चालवतं येतं असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे जे प्रत्यक्ष काम करणारे आहेत किंवा ज्यांना सरकारी नियम कामकाजाची पद्धत माहिती आहे, एकूण नोकरशाहीची ज्यांना मानसिकता आहे, अशांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिमंडळाचा कारभार सुधारणं, सरकारची प्रतिमा उंचवणं, कारण ती उंचवावीच लागेल. ज्या प्रकारच्या विविध विषयांची चर्चा झाली, पेपरफुटीचा खूप मोठा फटका या सरकारला बसलेला आहे. इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामुळे अर्थकारणावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे देशाची घडी नीट बसवणं, सरकारची प्रतिमा नीट उंचवणं आणि आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याकरता जे मंत्री परफॉर्म करतील, प्रत्यक्ष काम करतील, अशांची निवड असं होणं स्वाभाविक आहे.